सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. मनसर तालुका आंबेगाव येथे स्वामी समर्थ डेअरी नावाच्या दुकानामध्ये अज्ञात 2 महिलांनी हातचलाकी करत दुकानामध्ये काउंटरवरती असलेली तुपाची पाकिटं, स्वीटची पाकिटं चोरून नेल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. झालेली चोरी किरकोळ असली तरी मंचर शहर आणि परिसरामधील दुकानदारांनी अशा चोरट्यांपासून सावध राहावं असं आवाहन दुकान मालक उत्तम टावरे यांनी केलंय. मंचर येथील छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या जवळ उत्तम टावरे यांचे स्वामी समर्थ दूध डेअरी नावाचं दुकान आहे. 19 फेब्रुवारी रोजी त्यांची पत्नी दुकानामध्ये असताना 2 अनोळखी महिला दुकानामध्ये आल्या होत्या. त्यांनी टावरे यांच्या पत्नीकडे 500 रुपयांची नोट देत आम्हाला खारी हवी आहे असं म्हणत खारीचे पुढे पाहिले. एक खारीचा पुडा घेतला. त्यानंतर तुमच्याकडे खारी महाग आहे असं म्हणत पुढे परत देऊन 500 रुपये मागे घेतले आणि त्यांना बोलण्याच्या नादामध्ये गुंतवून हातचलाकी करत काउंटरवरील अनेक वस्तू पिशवीमध्ये भरून त्या निघून गेल्या. हा सर्व प्रकार टावरे यांनी त्यांच्या दुसऱ्या दुकानात असलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये पाहिला. त्यांनी त्यांच्या पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्या महिला त्या ठिकाणावरून निघून गेल्या होत्या. मंचर शहर आणि परिसरामध्ये गेल्या काही दिवसामध्ये हातचलाकी करत दुकानांमध्ये चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे दुकानदारांनी काळजी घेऊन सतर्क राहावं असं आवाहन उत्तम टावरे यांनी केलं आहे. मी उत्तम टावरे बोलतोय. माझं 2 स्वामी समर्थ दूध डेअरी नावाने शॉप आहे. माझं मुळेवाडी रोडला इंजिनिअरिंग कॉलेज रस्त्याला तिथे एक शॉप आहे आणि पिंपळगाव फाटा आतमध्ये जाताना छत्रपती संभाजी महाराज चौक, त्या चौकामध्ये एक दुकान आहे. त्या दुकानामध्ये काल माझी पत्नी दुकानावर होती. 4:30 वाजताच्या सुमारामध्ये 2 महिला, एक हिरव्या कलरची साडी घालून आली आणि दुसरी लाल कलरची साडी, अशा 2 महिला 4:30च्या दरम्यान आल्या. त्याच्यानंतर तिला थोडंसं नाही का आपलं भावनिक करता, मला खारी पाहिजे, मला टोच पाहिजे, मग मला खारी द्या, टोच द्या, ही चांगली नाही, ही दुसरी द्या, असं म्हणताना खारी आणि टोच आणण्याच्या विषयामध्ये गुंतवलं गेलं आणि कळत नकळत थोडासा नाही का हातचलाकी करण्यामध्ये त्या तल्लक असल्यामुळं त्यांनी खारी आणि टोच किंवा इतर साहित्य मागण्यामध्ये गुंतवलं आणि काउंटरला जे काही काउंटरला जे माल होता, मग ते केक होते, त्याच्यामध्ये बाकीच्या समजा नाही का तूप होते किंवा अन्य बाकीच्या ज्या गोष्टी ज्या काउंटरला होत्या, त्यांनी जशी संधी मिळेल तसं पिशवीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळ मी मुळेवाडी रोडच्या दुकानावर बसलेलो होतो. मी कॅमेऱ्यामध्ये CCTV कॅमेऱ्यामध्ये पाहत होतो. परंतु काय झालं, माझ्या पत्नीचा फोन हा दुरुस्तीसाठी दिलेला होता. दुरुस्तीसाठी दिल्यामुळं मला तिला काही कॉल करता आला नाही का बुवा तुझ्याकडे जे समोर कस्टमर आहे तुला नजर चुकून अनेक गोष्टी त्यांनी पिशवीमध्ये टाकलेल्या आहेत, हे काय मला तिला सांगता आलं नाही. मी शेजारी कॅफेमध्ये ज्यावेळेस फोन केला, शेजारी कॅफेमध्ये सांगितलं का फोन दुकानात नेऊन द्या. त्यांनी दुकानात दिला. तोपर्यंतचा वेळ त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेला आणि त्या वेळेमध्ये त्यांनी त्या ठिकाणावरून बरोबर पोबारा करून ह्या ठिकाणाहून निघून गेल्या. पण मला हे सगळं दुकानदारांना सर्व सांगायचं आहे का थोडंसं आशाही ज्या महिला आहे, माझं जे नुकसान झालं ते झालं, परंतु इतरांचं नुकसान होऊ नये एक सतर्कतेचा इशारा म्हणून त्यांनी थोडी काळजी घ्यावी. कारण अशा महिला आपल्या दुकानावर सुद्धा येऊ शकतात, आपल्याला सुद्धा ते काही ना काही पद्धतीनं असं फसवून काही आपला माल नेऊ शकतात, पैशाच्या बाबत फसवू शकतात. आता 500 रुपयाची त्यांनी नोट दिली. पहिली हातचलाकी बघा, 500 रुपयाची नोट दिली, म्हणले नाही का खारी द्या, बिस्किट द्या, आमकं द्या, सगळं जे झालं आणि मग नंतर म्हणले हे काय बरोबर नाही खारी, मग दुसरी खारी द्या आणि 500 परत मागं घेतले आणि परत जाताना म्हणले असं करा खारी द्या
टोच द्या आणि म्हणले 100 तुमचे कापून घ्या आणि 400 द्या आणि एकदम समजा नाही का असा कलोळ निर्माण केला दोन्ही महिलांनी आणि थोडं हे देऊ का ते देऊ याच्यात गुंतवलं आणि बरोबर आहे ना असा गंडा घालून ते निघून गेल्या. माझं मंचर आणि परिसरातल्या सर्व दुकानदारांना विनंती राहील की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं बारकाईनं थोडंसं अवलोकन करा आणि सतर्क करा आणि जर कोणाला अशा महिला आढळून आल्या तर त्वरित आपण पोलीस स्टेशनशी संपर्क करा हीच आपल्याला विनंती. धन्यवाद. स्वप्नील जाधव, C24 तास, आंबेगाव. उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीय, पण चिंता नको. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल. नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, AC, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी.